पोखरापूर येथे सावत्र आईनेच 3 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे। मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप इथं शुक्रवारी सकाळी एक हृदय हेलावणारी घटना घडली। अन्न न खाणं किंवा शाळेत न जाणं यासारख्या किरकोळ कारणावरून सावत्र आईनं 3 वर्षीय चिमुरडीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मृत बालिका कीर्ती हिचा खून सावत्र आई तेजस्विनी कोकणे व वर्ष 33 हिनं केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं। तिच्या विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान नागेश कोकणे राहणार सोलापूर हा आपली दुसरी पत्नी तेजस्विनी आणि तिच्या समवेत राहणाऱ्या मुली कीर्ती आणि आकृती यांच्यासह वडवळ स्टॉप इथल्या विष्णू नरुटे यांच्या भाड्याच्या घरात राहत होता। दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कीर्तीला मारहाण करताना सावत्र आईने तिचा गळा दाबून तिचा खून केला। याआधीही कीर्ती आणि तिची बहीण आकृती यांना सतत मारहाण करणं, चटके देणं, शारीरिक छळ केल्याचे पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत। महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश होलप यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत कीर्तीच्या शवविच्छेदनासाठी मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। पोलीस सब इन्स्पेक्टर कर्णेवाड यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी तेजस्विनी कोकणे हिला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे।